पॅरालिसिस म्हणजे एखादा मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा त्या भागामध्ये रक्तस्राव होतो आणि हे असं झाल्यामुळं त्या भागाची कार्यक्षमता कमी होते. तर आता मायग्रेन एक्झॅक्टली कसं असतं? म्हणजे कोणाला इकडून दुखायला लागलं तरी तो म्हणणार बरोबर, मायग्रेन आहे, इकडून बरोबर. दुखलं तरी मायग्रेन आहे. म्हणजे नेमकं मायग्रेन कशा पद्धतीने होत असतो? सो मायग्रेन म्हणजे त्याला आम्ही कॉमन डोकेदुखी म्हणतो. कॉमन डोकेदुखी इन द सेन्स की म्हणजे मायग्रेन हा जर असा आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही सीरियस त्याचा इफेक्ट होत नाही किंवा म्हणजे मायग्रेन कुठल्यातरी मोठ्या आजारात परावर्तित होतं असं कधीही होत नाही. हं. सो मायग्रेन त्या दृष्टीनं चांगला आहे. डोकेदुखी हा न्यूरोलॉजीमधला ज्याला आम्ही अतिशय महत्त्वाचा किंवा अतिशय कॉमन सिम्प्टम आहे. अतिशय सर्वसामान्य लक्षण आहे. सो डोकेदुखी 2 प्रकारची असू शकते. एक तर की ज्या डोकेदुखीला कारण नाही. कारण नाही याचा अर्थ म्हणजे कारण असतं, पण जे काही आपल्याला बरं नाही करता येत, ज्याला आम्ही प्रायमरी हेडेक डिसऑर्डर्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोललेलं मायग्रेन हा विषय येतो.